किरण काळेंची अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या शहर प्रमुखपदी निवड. स्वर्गीय अनिल भैया राठोड यांची इच्छा पूर्ण झाली. किरण काळे. शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या शहर प्रमुखपदी किरण काळे यांची निवड करण्यात आली आहे. तशी घोषणा मुंबईतून शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून करण्यात आली आहे. काळे यांच्या रूपानं शहर शिवसेनेला आक्रमक तरुण नेतृत्व लाभलंय. मागील महिन्यात काळेंनी मातोश्री येथे ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधत पक्षात प्रवेश केला होता. त्याचवेळी ठाकरे यांनी काळे यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्याबाबत सुतोवाच केलं होतं. त्यानंतर आता ठाकरे यांनी शहर शिवसेनेच्या नेतृत्वाची धुरा ही काळे यांच्या खांद्यावर सोपवली आहे. अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय. सलग 25 वर्ष आमदारकी, अनेक वेळा महापौर, उपमहापौर, स्थायी समितीवर शिवसेनेचा वरचष्मा राहिलाय. अलीकडील काळात काही लोक शिवसेनेतून बाहेर पडले तरी काळे यांच्या रूपानं शिवसेनेत इन्कमिंग देखील झालंय. त्यामुळे बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेना संघटना बांधणीचं आव्हानात्मक काम काळे यांना करावं लागणार आहे. निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना किरण काळे म्हणाले की 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर स्वर्गीय अनिल भैया राठोड यांनी मला शिवसेनेत येण्याची गळ घातली होती. मात्र त्यावेळी महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेला मोठा कालावधी लागला. त्यामुळे त्यावेळी प्रवेशाचा विषय लांबला होता. दरम्यानच्या काळात वेगळ्या राजकीय घडामोडी घडल्या. दुर्दैवानं भैयांचं कोरोनामध्ये निधन झालं. त्यांच्या निधनानंतर माझ्यावर शहर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आली. पण आज नियतीचं वर्तुळ पूर्ण झालंय. स्वर्गीय अनिल भैया हयात नाहीत, पण त्यांची इच्छा आणि माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे. स्वर्गीय अनिल भैया यांना अभिप्रेत असणारं नव्या जुन्यांचा मेळ घालत शिवसेना संघटना बांधणीचं आणि नगर शहरातील प्रत्येक घटकाच्या हक्कासाठी लढण्याचं काम मी प्रामाणिकपणे करणार आहे. हीच त्यांच्यासाठी खरी आदरांजली असेल, असंही काळे म्हणाले. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.